नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज 4 जुलै. मी इकडे अलोरेला आले. कोळकेवाडी माझं माहेर आहे. तर इथे अलोऱ्यात एक वडाचं झाड आहे. ते पुष्कळ जुनं आहे, म्हणजे 100 वर्षाच्या पूर्वीचं सुद्धा असू शकेल किंवा 100 वर्ष झालेले असतील. तर खूप जुनं झाड आहे हे. इथल्या लोकांची इथे आस्था आहे आणि इथे या झाडाच्या खाली सावलीत लोक येऊन बसतात आरामात आणि विश्रांती घेत असतात आणि गप्पा गोष्टी मारल्या जातात. तर काही त्यांच्या आठवणी आहेत. तर त्यांनी त्या झाडाला सुरक्षितता ठेवण्यासाठी एक कटाडा बांधून घेतला आहे. मी तुम्हाला दाखवते तो पूर्णपणे व्हिडिओ. मी तुम्हाला हे वडाचं झाड पूर्ण दाखवते. ह्या पारंब्या पण केवढ्या भरपूर आलेल्या आहेत आणि हे वडाचं झाड पूर्वीपासूनचं आहे, बरेच वर्षांचं आहे. तर इथे वडाची आता वटपौर्णिमेला पूजा पण केली महिलांनी वटपौर्णिमेला. तर या वृक्षाच्या सावलीत भरपूर वर्षांचा इतिहास जमा झालेला आहे. तर त्यांनी इथे हा कटाडा नवीन आता बांधला आहे, तुटलेला होता तर व्यवस्थित बांधून घेतला आहे. आणि वडाच्या बाजूला जवळच अशा रंगीबेरंगी दगडी लावून त्याला कलर मारलेला आहे. खूप छान पद्धतीने केलेलं आहे. आणि इथे एक वाक्य लिहिलं आहे त्यांनी, या वटवृक्षाच्या सावलीत इतिहासाची साक्ष, संस्कृतीचा वारसा आणि निसर्गाचा श्वास जिवंत आहे. हे खरं आहे की मी पण लहानपणापासून बघते की ते वडाच्या झाडाच्या इथे मी येऊन बसायची लहानपणी. आतासुद्धा कधीतरी येऊन बसते. आज मी इथेच वडाच्या झाडाखाली बसली. इकडे कोळकेवाडीत रेंज नसल्यामुळे मला इथे यावं लागलं. तर ही आम्हाला ह्या झाडामुळे खूप आधार आहे आणि आमच्या काही आठवणी आहेत तिथे लपलेल्या. आता ही खारुताई आली बघा या झाडाच्या इथे कशी शिरते. काय गा, तू कशाला इथे आली, काय करते? गेली पळाली बघा. तर ह्या वडाच्या पारंब्या इथे लहानपणी सर्व मुलाशी झोपाळे घ्यायचे असे पकडून मस्तपैकी. आणि सावली एक प्रकारे मिळते आणि ह्या वडाच्या झाडामुळे एक ऑक्सिजन पण मिळतो. बघा कशी खारुताई चढते वडाच्या झाडाच्या इथे, फिरते. काय खायला आले काय माहिती नाही, पण फिरते इकडे. तर हे असं जुनी झाडं टिकली पाहिजे, ठेवली पाहिजेत. त्यांना असं व्यवस्थित कटाडा वगैरे बांधून माणसांना बसायला केलं तरी खूप छान आणि गप्पा गोष्टी मारल्या जातात. हे वडाचं खूप जुनं झाड आहे. 100 वर्ष झाले असतील, कदाचित त्याच्यापेक्षा पण जास्त झाले असतील, 150 वर्षसुद्धा झाले असतील. तर याची सर्व इतिहास मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जी जुनी लोक आहेत त्यांना विचारून टाकते. तर सगळ्यांचा त्याच्यामध्ये खूप लळा लागलेला आहे. त्यांच्या काही आठवणी आहेत आणि त्यांची संस्कृती पण जपलेली आहे त्याच्यामध्ये. चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया. बाय.